बागलाण तालुक्याचे आराध्य दैवत तसेच लाखो भाविकांचे प्रेरणास्थान असलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत तहसीलदार कैलास चावडे यांनी सर्वांगीण आढावा घेत नियोजनासंबंधी आवश्यक सूचना दिल्या। यंदा सोमवार 15 डिसेंबर रोजी महाराजांची पुण्यतिथी असून या निमित्ताने शहरात तब्बल 15 दिवस भव्य यात्रोत्सव पार पडणार आहे। राज्यभरातील व्यापारी या काळात विविध वस्तू, खेळणी, करमणुकीची साधने आदींची दुकाने उभारतात। त्या संदर्भातील नियोजनाची माहिती देवस्थान ट्रस्टकडून घेण्यात आली। यात्रेत स्वच्छता, पिण्याचे पाणी, गर्दी व्यवस्थापन आदी सुविधा प्रभावीपणे पुरवण्यात याव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे असे तहसीलदार चावडे यांनी सांगितले। अपघात टाळण्यासाठी अग्निशमन दल 15 दिवस सज्ज ठेवण्याच्या तसेच यात्रेत येणाऱ्या ग्रामीण भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साध्या वेशातील तसेच युनिफॉर्ममधील पोलीस कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याशिवाय पाळणे व इतर खेळांच्या ठिकाणी कोणतेही गैरवर्तन होऊ नये, मद्यप्राशन करून त्रास देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी पोलीस प्रशासन व ट्रस्टने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले। रथ मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, यात्रेकरूंना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन पार पाडणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली। बस स्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क राहील। बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी, पाकिटमार व दागिन्यांची चोरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी सांगितले। रथ मार्गावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत। तसेच अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या निश्चित जागाच ठरलेल्या दरात दिल्या जातील। यात्रेच्या काळात कोणत्याही व्यापाऱ्यावर अथवा भाविकांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड यांनी दिले। बैठकीदरम्यान उपस्थित अमोल बच्छाव यांनी करवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला, तर पत्रकार सुरेश बच्छाव यांनी पाळणे आणि इतर करमणूक साधनांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली। या बैठकीला महसूल, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आदी शासकीय कार्यालयांचे अधिकारी, पत्रकार तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।